हॅलो नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहिती आहे काल संकष्टी होती म्हणजे साखर चौथ. खूप जणांकडे 1.5 दिवसाचे बाप्पासुद्धा येतात. गणपती झाल्यानंतरची पहिली संकष्टी असते, तिला साखर चौथ बोलतात. आणि तेव्हा आमच्या इथे पूजा वगैरे केली जाते अशी बाप्पाची. तर ही छोटीशी मूर्ती आम्ही आणलेली, तुम्हाला माहितीच असेल, ब्लॉग बघितला असेल तर नैवेद्य वगैरे भरलं. आणि ह्या दिवशी साखरेचे मोदक बनवले जातात, पण आम्ही चवीचेच बनवले कारण एखादाच फक्त साखरेचा टाकलेला त्याच्यामध्ये. कारण ही साखर चौथ म्हणून असते, तर तेव्हा साखरेचे मोदक बनवायचे असतात. तर सगळ्यांनी एक एक करून पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर त्याचं एक मुहूर्त असतं, त्याच्यावरती पूजा वगैरे करून घेतात. आणि मस्त फ्रेश वाटत होतं, कारण गणपती गेल्याच्या नंतरला थोडं असं मूड डाऊन झालेला. आणि आज अशी पूजा वगैरे करून खरंच छान वाटलं. तर मस्त झाली पूजा. ब्लॉग आवडत असेल तर लाईक